तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत सध्या गावी आणि आत्ता आपण जातोय. 2-3 दिवस झाले आपल्या गावात पाण्याची थोडीशी समस्या निर्माण झालेली आहे. पाणी नाही आहे आणि त्यामुळं आपण इथे मोटर दुरुस्तीसाठी आलेत माणसं. नदीच्या तिकडे एक विहीर आहे, हिडन प्लेस आहे सगळा. तर तो आज आपण जातोय तिकडे जरा दुरुस्ती कामासाठी. तर थोडं दाखवतो मी तुम्हाला इकडे कसं वातावरण वगैरे. सगळं नदीचा एरिया आहे आणि असं आपण इकडे थोडंसं जाणार आहोत मोटर दुरुस्तीला. माणसं सगळी पोचलेत आणि ही नवीन विहीर मारली होती ह्या लोकांनी इकडे नदीच्या बाजूलाच, पण ती सध्या बंद आहे. ती पण बरोबर काम झालं नाही. ते सगळं काम पण घोटाळेबाजी दिसते सगळी. महाराष्ट्र शासनाकडून आलं होतं ते जल सिंचन काहीतरी, पण त्याचंसुद्धा काम बरोबर झालेलं दिसत नाही. पूर्ण विहीर जी नवीन मारली ती पण सगळी लिकेज आहे. घरोघरी पाणी ह्या विहिरीच्या मार्फत जाणार होतं तेव्हा, पण ते सगळं ही विहीरच जर का लीक असेल तर काय उपयोग. आणि आपण चाललोय आता अशा एका ठिकाणी जो सगळ्यात तिकडचा खतरनाक एरिया आहे. बघ, ही विहीर मारली होती इथं, पण ती पण पूर्ण काम नाही तिचं. हे अशी अर्धवट लिकेज आहे सगळी विहीर. आणि हा सगळा आपला एरिया सगळं. आणि हा पंप हाऊस इथं बनवला आहे, तो पण सगळा अर्धवट काम आहेत. आता आपण जुन्या विहिरीकडे चाललो आहे, जिथं जुनी विहीर आहे. ती मोटर आता घेऊन गेले दुरुस्त करून. तर माणसं सगळे तिकडं आहेत, त्यामुळं ओमकार, आम्ही दोघेजणं तिकडे चाललो आहे. ओमकार पाठीमागे आहे आणि सगळी माणसं बिचारी तिकडं दुरुस्ती कामात. बघूया आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पाण्याची व्यवस्था होते का. गावात चारी बाजूला नदी आहे, मात्र पाण्याची व्यवस्था थोडीफार बिकट आहे. मेमध्ये आपण ज्यावेळेस येतो गावी त्यावेळेस मात्र पाणी चारी बाजूला असूनसुद्धा घरी नसतो. आणि नळपाणी योजना थोडीशी बारगळलेली आहे. इकडे पाणी बघा किती आहे. हा मोठा डोहा आहे, मगरी आहेत. तर सगळ्यात जास्त पाणी इकडं आहे बघा. हो, सगळ्यात जास्त पाणी आहे, खोल पाणी. ह्या साईडला कोणी येत नाही जास्त. मगर आहे ना इकडे, ते दिसणार नाही. तेवढा खोल पाण्यात कशा दिसणार, त्या उन्हाला येतात वरती. हो, एवढा मोठी म्हणजे एवढी एरिया. पहिला आम्ही यायचो इकडं, आता नाही कोणी येत इकडे. डेंजर आहे सगळं, माहिती आहे. कसं डेंजर इकडे येत नाही ना तो. सकाळ संध्याकाळ त्याला पाणी सोडायला एकट्यालाच यावं लागतं इकडे. खतरनाक एरिया आहे हा. ते इकडे सगळा जुना देवाबिवाच आहे आमच्या. आणि इकडे सहसा कोण येत नाही, त्यामुळं बघा ही पूर्ण नदी आहे इकडे. खोल आहे पाणी इथं, सगळ्यात जास्त खोल पाणी इथं आहे. जांभळं बिंबळं असतील इकडे रे, पळसाची पानं बघ.
अवकाश आहे. विहीर आहे जवळ. किती विहीर आहे. गेली का आहेत पुस्तकात. मला काय माहिती, पाणी तर बाजूला. पाणी तरी आणायचं. याला पाणी तरी आणायचा. आम्हाला काय माहिती. अरे बापरे, खतरनाक. आयुष पहिलाच आलेला आहे आणि डेंजर प्लेस, सगळ्यात डेंजर. हां, आणि बिचारी मेहनतीची माणसं इकडे आलेली आहेत, मेहनत करतायत. गावच्या पाण्याची व्यवस्था. खाली विहीर आहे ही सगळी. शेणबाग त्याच्यासाठीच ठेवलाय. अशा ठिकाणी तर बिचारा एकटाच येतो पाणी सोडायला. सगळ्यात डेंजर एरिया. एकटाच येतो संध्याकाळचा. कोण? एकटाच जातो. कोण? तो पाणी सोडणारा. तो गावी मुंबईला गेला. कधी स्टार्ट करायला पण आहे ना. खरंच गेला? गेलत ना. मुंबईला गेला पक्या? कधी गेला? तो कोणाशी बोलतोय तिकडे जाऊन. म्हणजे डेंजर एरिया आहे सगळा. नाही, हा बंद आहे ना. हे जरा हे झाला, जीर्ण झाला असेल. आता इथं धोदा लागल बघ. चालू झाल्या का? इथं कसं काय पाणी? इथं हे ओपन आहे ना, थोडा ओपन एअर जाणार. अच्छा, असं आहे का? काय लागेल? पाणी रे, धोदा लागेल बोलता. इथं लिकेज नाही, थोडा एअर जाण्यासाठी आहे ठेवला. पण इकडं रात्रीचा बित्रीचा तो येतो कधी पण. सकाळी 7 वाजता, 6 वाजता, रात्री 8 वाजता, 4 वाजता. काय माणूस यायला लागतो इकडे एकटाच. तो कसा एरिया आहे. एवढा पण नाही, म्हणजे कसं झाडं जर तोडली ना व्यवस्थित तर चांगलं आहे. ती माणसं तिथे बसलेत. दिसतोय का माणूस बसलाय? तो दिसतोय हा बघ. हां, असं कोण बसलाय? असं म्हणून कोण बसलाय तिकडे जाऊन? हा, कुठला रस्ता काय नाही काय. गावच्या पाण्याची व्यवस्था करतोय आपण. आणि आयुषनी खूप मेहनत केली. आयुषनी लास्ट मी मोटर आणली एवढी. मोटर आणला इथपर्यंत. अख्खा गाव पाण्यासाठी तडमडतोय आणि आपण इकडे मोटर दुरुस्तीसाठी आलो. आयुष बिचारा मेहनती माणूस आहे. त्यानं खूप मेहनत केली. त्याबद्दल आमच्या कळबणी गावातर्फे त्याचे मनापासून आभार करा. आभार त्याला 1 रुपयाचे. आता मला आपण कोकम सरबत बनवून आणायला पाहिजे होतं या ह्यांच्यासाठी. पाण्याची व्यवस्था करून आणायला पाहिजे होती. 1,001 रुपये.
आपण पाईप हा पाईप पण खराब झाला मग पातळ झाला पातळ हा पातळ झाला. मग पाईप पूर्ण खराब झाला तो नवीन टाकायला झाला नवीन पाईप नाही आपल्याकडं टाकायला पाहिजे तो नवीन टाकला वाटतं आता ती डीपी नवीन टाकली वाटतं हा पाणी आणू आत्ता इथे धोद्या लागेल पाणी किती पाहिजे तेवढं हिडन प्लेस डेंजर आहे एरिया सगळा तिकडे खाली गेल्यावर मग हे आहे काय हीच टाकी नवीन बनवली असती ना ह्याला व्यवस्थित केली असती आता हे बघ हे पण ही शिडी पण नवीन बनवाय झाली पूर्ण हा शिडी बनवाय नाही तर काय टाकी चांगली आहे शिडी दुरुस्ती करायला झाली व्यवस्थित माणसांनी लक्ष नको द्यायला जरा चांगली आहे फक्त हे दुरुस्त वगैरे केली ना व्यवस्थित ती पालमुळं काढली वगैरे जरा हा आयु हा ते हे आहे सगळं खराब झालंय तुटेल बिटेल तो तू फिरतोयस पण तो तुटायला झालाय पुरा अबो पुरा तुटायला झालाय हा स्लॅब कधी येईल ना खाली घसरेल सांगता येत नाही डेंजर आहे सगळं पाणी येणार आता काय बघूया पाणी येतोय का नाही तो पाणी इकडे भरपूर आहे पाणी भरपूर आहे इकडं लोकांनी जरा लक्ष नको द्यायला पाणी तुम्हाला पाहिजे तर बांधायची व्यवस्थित करायची त्याला ही टाकी वरची पण बांधली असती ना खालची बेस चांगला आहे तसा एवढा काय वाईट नाही आहे कुठल्या कुठल्या आजोबांनी खाली खाली खोल मग डेंजर पाणी आहे तिथं तिथं नाही गेलं ते तिकडनं जर का उतरलं असेल कुठे खाली उतरायचं खोल असेल पाणी नाही तिकडं त्या साईडनं हे इकडे पोरं आली होती ना त्या दिवशी अरे येतात तिकडे माणसं येतात दिवसा येऊ शकतो इकडे या ए बरं ना तिकडे या होय ते कुठं पोहताय पुढे गेलेलं माहिती काय ठीक आहे त्याच्या पुढे एकदम पुढे गेलो आजच्या गावात तर चल कुठे तिकडे कुठेतरी हे आहे तिकडे नाही वरती नाही जाता ना ते तो तिकडनं गेलो तुम्ही वरनं आलो असे मोटर घेऊन आजच्या आलो
हम्म? हे सगळं जायला आतमध्ये पाणी. पियाला पाणी भरायचं आहे का? पियाला भरायचं का बाटली? पियाला पाणी घ्या ना. पियाला बाटली भरती. अरे बाटली पाणी घ्यायला पाहिजे. हा? माती येते माती. ते जाऊन दे आता. पाणी द्यायचं. हा नाही लगेच नाही पिणार कोण. हा पाणी सगळं फिल्टर होईल. पाणी फिल्टर होणार पियाल्या. वर गेले. चला आयुष बिचारा आला पाण्याची मोटर न्यायला. आयुषने जाम खर्च. वर आता जाऊन हे बघावं लागेल काय म्हणताय. चला जाऊया ना. जाऊन लगेच साठवून बादल्या भरून ते वाड्यात घेऊन भरून ठेवायला लागते. आयुष कसा आहे मग? कसं चाललंय? काय न काय काय करणार बाबा, पाण्याची व्यवस्था करावी लागते. मी तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊन. तर चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय.